दिनांक 25/3/2025 रोजी शेतकरी महिला नामे मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे वय 41 वर्ष राहणार आंतरवली टेंभी या शेतकरी महिलेचा आंतरवली टेंभी शिवारामध्ये दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आला होता। याचा तपास आम्ही करत होतो। आमच्या मदतीला गुन्हे शाखेची टीम सुद्धा होती। या हत्येनंतर त्यांचे मैताचे भाऊ जे आहे त्यांचं नाव आहे अंकुश आवटे यांनी पोलीस ठाण्याला फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 47/25 कलम 103(1) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्याचा आम्ही शोध घेत होतो। शोध घेत असताना आम्हाला गुप्त बातमीदार व परिस्थितीजन्य पुरावे आमच्याकडे जे होते त्यावरून आम्हाला परिस्थिती समजली की सदर गुन्हा हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाने केलेला आहे। आम्ही त्या बालकास ताब्यात घेतलं। त्याचं वय 13 वर्ष 6 महिने आहे। गुन्हे शाखेची टीम आणि आमची टीम आम्ही त्यांना विचारपूस केलं। त्या विचारपूस दरम्यान त्या मुलाने आम्हाला सांगितलं की शेतात जाणारे पाटाचे जे पाणी आहे त्या पाण्याची ती मयत जी आहे ती रोकथाम करत होती आणि परत त्या महिलेकडून सदर विधी संघर्षग्रस्त बालकाचा मोबाईल हा पाटाच्या पाण्यामध्ये पडला होता व खराब झाला होता। यानंतर मुलगा 25/3/2025 रोजी दुपारी 3 वाजता शेतामधून जात असताना ती महिला त्याला झोपलेल्या अवस्थेत दिसून आली। त्यावरून त्याच्या मनात जे राग होतं त्या रागापोटी त्यांनी हातात दगड घेतलं व त्या महिलेच्या डोक्यामध्ये मारलं। वारंवार तिला दगड मारून त्यांनी त्या ठिकाणी ठार केले। विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतलो आहे आणि पुढील तपास हा माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक आयुष नपानी सर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबर श्री विशाल खांबे सर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही करत आहोत। या गुन्ह्यामध्ये वरील अधिकारी यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनातच आम्ही सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला, ज्यामध्ये गुन्हे शाखेचे PSI वाघ, पोलीस ठाणे तीर्थपुरीचे WPSI पठाळे मॅडम, आमच्या पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल माळी, तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार वाघ, लक्ष्मीकांत आळेप, सागर बाविस्कर, आकृत धांडगे, इर्शाद पटेल, कैलास चेके, रमेश काळे, सौरभ मुळे असे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी मदत केली। त्याचप्रमाणे आमचे होमगार्ड आहे धनंजय पवार यांनी देखील या गुन्ह्यामध्ये आम्हाला मदत केली व अशा पद्धतीने आम्ही सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे। सदर गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा आमच्या ताब्यात आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आम्ही पुढील तपास करत आहोत।